किंवा पशु तुला मारू शकणार नाहीत. दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर तुला मरण येणार नाही, असा वर ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला दिला. वर मिळाल्याने माजलेल्या हिरण्यकश्यपूच्या अत्याचारांनी अगदी देवदेवतांनाही दहशत बसवली. पण त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता, म्हणून हिरण्यकश्यपूने त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला. शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद म्हणाला, या सगळ्या जगाच्या कणाकणामध्ये माझे भगवान विष्णू आहेत. या खांबात सुद्धा तुझा विष्णू आहे का? हो, या खांबात सुद्धा माझे भगवान विष्णू विराजमान आहेत. हे ऐकून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने फाडकन खांबावर लाथ मारली आणि काय आश्चर्य, तो खांब दुभंगून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असं उग्र रूप घेतलेले नरसिंह प्रकट झाले. ती वेळ संध्याकाळची होती, दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्यांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, म्हणजे अवकाशातही नाही आणि धरणीवरही नाही. त्याला घेऊन ते राजवाड्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसले, म्हणजे घरातही नाही आणि बाहेरही नाही. आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, म्हणजे कुठल्या अस्त्रानेही नाही आणि शस्त्रानेही नाही, ब्रह्मदेवाच्या सर्व अटी पाळून भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला आणि साऱ्या जगताची त्याच्या अत्याचारापासून सुटका केली. आम्ही पण हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार. भले शाबास, पण त्यासाठी हा सहस्त्र हातांचा नरसिंह बनावं लागेल. कारण या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू चुडबुस करतायत. आम्ही तो नरसिंह होऊ आहोत. मग त्यासाठी तलवारबाजी शिकावी लागेल, घोड्यावर बसावे लागेल, सवंगडी गोळा करावी लागतील. मग नरसिंह
साहब की कमान के नीचे हमारे सरदार अफजल खान ने मुगलिया सल्तनत के शहजादे औरंगजेब को गिरफ्तार कर लिया है। औरंगजेब के तो होश उड़ गए। इंशाअल्लाह कल या आज में वो सलाखों में जकड़ा आपके कदमों में पड़ा होगा। मरहबा गर्दुल्ला खान, जाओ जश्न का ऐलान करो। जी मलिका आलिया। जश्न का नहीं, मातम का ऐलान कीजिए। शहजादे औरंगजेब को जिक्र दिया था और आपके कदमों में फटकने वाले थे, लेकिन आपके इस सिपा सलार ने मुगलों से डरकर, हमसे छिपकर उसे छोड़ दिया। हमारी सारी मेहनत, आदिल शाही सल्तनत की सारी इज्जत को मिट्टी में मिला दिया उस खान मोहम्मद ने। इतनी बड़ी दगाबाजी। अब आप इंसाफ कीजिए मलिका आलिया, या तो उस गद्दार खान मोहम्मद को सजा दीजिए या फिर मुझे मौत के घाट उतार दीजिए। रुक जाइए, हम तुम्हारे जज्बातों को समझ सकते हैं। तुम्हारी वफादारी आदिल शाही सल्तनत की शान है। हम तुम्हें इजाजत देते हैं, खान मोहम्मद के बारे में जो कुछ भी फैसला करना हो तुम कर सकते हो।
काही समजलो नाही बड़ी बेगम साहिबा। समझे नहीं या समझना नहीं चाहते? आपके बेटे ने खुलेआम बगावत का आगाज किया है। 2 साल हो गए शिवाजी ने जावली पर कब्जा किया है। आए दिन रोज एक बुरी खबर लेकर हमारे वजीर आलम अपना मनहूस चेहरा दिखाते हैं। अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन ये बीजापुर भी शिवाजी के हाथ में चला जाएगा। क्या आप यही चाहते हैं शहाजी राजे? बड़ी बेगम साहिबा, हम तो आपके पुराने और वफादार खादिम हैं। हम ऐसा क्यों सोचेंगे? तो समझाते क्यों नहीं अपने फर्जंद को? क्या वो आपकी भी सुनता नहीं? दुरुस्त फरमाया बड़ी बेगम साहिबा। अगर ऐसी बात है तो शिवाजी के बारे में ये दरबार जो भी फैसला लेगा उसके लिए क्या आप रजामंद है? बेगम साहेब, आमचं ते म्हणणं असं आहे की आपल्यापैकी एखाद्या नामांकित सरदाराला पाठवून शिवाजी राजांना जेरबंद करून दरबारात आणावं। पाहिजे तर आम्ही त्यांची आपल्या समोर समजूत काढण्याचा प्रयत्न करू। विचारा कोण आणेल शिवाजी राजांना इथपर्यंत जेरबंद करून? ऐसी बात है तो सुनिए, वज़ीर आज़म दरबार में इस मुहिम के लिए माँ बदौलत की तरफ से जिम्मेदारी और मुखलिफत का बीड़ा रखा जाए। शाही शिवा को आपके सामने लाऊंगा, जिंदा या मुर्दा। अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद। शाबाश बहादुर, शाबाश। वजीर आजम अफजल खान मोहम्मद शाही को माँ बदौलत की तरफ से जो भी असला खजाना जरूरी हो वो फौरन अदा किया जाए, वफादारी का चोला ओढ़े हुए। कुछ गद्दारों को तो सबक सिखाना ही पड़ेगा। तुळजापूरच्या देशांना का चालला काही कळतच नाही। 25 सरदार आहेत खानाच्या फौजात आणि समधी मिळून 35,000च्या वर फौज जाते। सौराज्यावर चालून आलेली समजात मोठी फौज आहे राजे। हे एकल्याचं काम नाही राजा, संधी माणसं आपल्या बरोबर पाहिजेत। सारे मराठी एक होऊन लढतील तर उभे जग जिंकतील, परंतु हे होणे म्हणजे अमावस्येच्या रात्री वावरात कुसळ शोधण्यासारखे आहे। आणि त्यातनं आपल्या मावळातल्या 10 देशमुखांची तोंड 10 दिसला, त्यांना एकत्र आणणार कोण? आऊसाहेब बघितलं का कोण आले ते? तुम्ही प्रश्न विचारला होता ना, हे घ्या त्याचे उत्तर। कान्होजी काका, काय आलंय अफजल खानाचं फरमान? त्याच्या फौजेला कुमक करा असं म्हणलंय फरमानात, आणि नाही म्हणलं तर जनाबा समेत घाण्यात घालून पिळू असं म्हणलंय। जनाबा समेत तेलाच्या खाण्यात पिळू असं म्हणलंय फरमानात? माणसं नाहीत, हैवान आहेत, हैवान। मग कान्होजी काका तुमचा कौल काय? नाही, आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली,
पण आता इथून पुढे आई भवानीच आमची पाठ राखेल. वयानं तुमच्यापेक्षा लहान आहोत तरीही तुम्हाला सल्ला देतोय. तुमचा कुटुंब कबिला वाचवा, तुमचं वतन वाचवा. जयदांचं हे मन इतकं हलकं वाटलं का राज? शहाजी महाराज साहेबांना दिलेलं वचना पुढं कशाची मातब्बरी राज? हे आणलेत 5 पोरं तुमच्या मोर, सोडली तुमच्या नाव साहेबांच्या पायावर. आणि वतन हे सोडलं वतन नाव साहेबांच्या पायावर. स्वराज्यासाठी लढता लढता खसतो तेव्हा रणांगणातली हाडं सावरताना ज्या हाडातलं शिवाजी शिवाजी स्वराज्य स्वराज्य आवाज येईल जे त्यांची समजा खुशाल नेऊन टाका गंगेत. कान्होजी राजे, हाड तर आपण सावरू शत्रूची रणांगणात. आमचं आयुष्य तुम्हाला लागू दे कान्होजी. साहेब, राजाचा हुकूम करा. तो राक्षस मारायचा कसा? अजून बेत पक्का नाही. बैरजी मुखबरी करून सांगतीलच. पण कान्होजी काका, तुम्ही एकच काम करायचं. तुम्ही असंच मावळात परत जायचं. तिथले सगळे देशमुख देशपांडे वतनदार सगळ्यांना कारीला बोलावून घ्या. कारण त्यांना सुद्धा अशी फरमानं आली असतीलच. त्यांचा मनसुबा नेमका काय ते जाणून घ्या. इथला बेट ठरला की बहिर्जीन करवी तुमच्याकडे निरोप धाडतोच. राजा, जगदंबेच्या आशीर्वाद आहेतच. जय भवानी! संपुदेत काळ दुष्ट बंधनातला अगधावळा इथाई थाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे, बैठेच आज संबळाला गे. आम्ही अंबाबाई राजे, उससे क्या पूछ रहे हो? उससे पूछो. हाँ, ये अच्छा है. राजे, शामियानात सगळं ठरल्याप्रमाणे आहे ना. सय्यद बंडा जागचा हालायला तयार नाही. मग त्याच्याबद्दल ऐकून आम्ही खूप घाबरलो.
जवळ चाललो असं जाऊन सांगू. खून केल्याशिवाय येऊ नका. अब क्या हुआ? क्या हुआ काय क्या हुआ? सय्यद बंडा आता हे कळलं त्यांना, घाबरले ते. आता जोपर्यंत तुमचा बंडा बाहेर जात नाही तोपर्यंत भेट शक्य नाही. शिवाजी घबरला. पर तुम्हारे लोग तो उसे शेर कहते हैं ना. वो शिवा घबरा क्या? वो शेर है कि चूहा? ते भेटेन ते समजेलच. तसं नव्हे, म्हणजे भेट तर व्हायला पाहिजे. तुमच्या बंडाला बाहेर जायला सांगा. खान साहेब, आता थोडक्यासाठी उठायला नको. पाठवा त्याला बाहेर. बंडा, तुम बाहर जाओ. अब तो बुलाओ शिवा को. आता काही अडचण नाही, आलोच. शिवाजी, शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? अरविंद जरा धरी. जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान म्हणतात, तो हाच काय? सांभाळून. सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवणी तुम्हाला कोणी दिली नाही काय? आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. हे शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे. खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. तुम हमारे दोस्त शाहजी राजा के फर्जंद हो. अपना गायरवा का बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला का भ्यावं? भ्यायचाच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हात मिलाओगे तो हम तुम्हें वीजा पर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकण का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं.